हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चॅनल रेडिओलॉजी टेक्नॉलॉजीज. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजेच आपण आता जे 2025मध्ये DMER एक्झाम घेतच आहे आणि त्याचे कुठे कुठे व्हॅकन्सी राहणार आहे ते आपण ह्या एक लेटरनुसार बघणारच आहात. तर तत्पुरती मी आपल्याला सांगू इच्छितो की जे जे आपले मित्रमंडळी असाल तर यांचं ज्यामध्ये कॅडर असेल, जो कोणती पोस्ट असेल त्यानुसार आपण बघू शकता वॅकन्सी किती आहे, किती राहणार आहे. याच्यामध्ये क्लास 3 आणि क्लास 4चे आहे. ठीक आहे. पहिला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर सफाईगार. ठीक आहे, सफाईगारची बघू शकता. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये, त्याच्यानंतर गोंदिया, त्याच्यानंतर त्याच्यानंतर बारामती, वाहन चालकची 1-2 आहे. त्याच्यानंतर बारामती, त्याच्यानंतर अलिबागमध्ये तुम्ही बघू शकता प्रयोगशाळेत सहाय्यक आहे तंत्रज्ञ म्हणजेच लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणजे लॅब टेक्निशियन्स. त्याच्यानंतर तुम्ही वैद्यकीय अधीक्षक, त्याच्यानंतर वाहन चालक, सफाईगार, आरोग्य निरीक्षक. ठीक आहे, हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर अलिबागमध्ये अंधारखोली म्हणजेच डार्क रूम असिस्टंट, त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट, त्याच्यानंतर डेंटल टेक्नॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये लॅबोरेटरी असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, सिनियर क्लर्क, लायब्ररी टेक्नॉलॉजिस्ट हे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये सेम तुम्ही तुमच्यानुसार बघू शकता. इथे वॅकन्सी दिला आहे, इथे किती वॅकन्सी आहे ते बघू शकता. म्हणजे तुम्हाला इन फ्युचर आता जे पण तुम्हाला प्रिफरन्स मिळेल तुमच्या नियरबाय जे आहे ते तुम्हाला भेटण्यास खूप मदत होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर सातारामध्ये बघू शकता तुम्ही, जे पण जवळपास पडत असेल तर तुम्हाला एक ब्रीफ आयडिया येऊन जाईल, एक वरची सुपिरियर आयडिया येऊन जाईल की आपल्याला कुठे टाकायला हवं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रिफरन्ससाठी हे व्हिडिओ आजचं खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जळगावमध्ये बघू शकता तुम्ही, इथे तर सशस्त्र क्रिया म्हणजे हे जे आहे OTची आहे, पण ती अजून भरलेली नाही. ठीक आहे, हे याच्यामध्ये पण नाही आहे ते DMERमध्ये. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन असिस्टंट आहे. त्याच्यानंतर परिचारक हे क्लास 4चे आहे. त्याच्यानंतर धाराशिवमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्यानुसार पोस्टनुसार कोणते आहे तिथे वॅकन्सी चार्ट दिला आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर धाराशिव नागपूरमध्ये बघू शकता तुम्ही वैद्यकीय हे सुपर स्पेशलिस्ट आहे, क्षेत्रीय कार्यालय, डाटा एंट्री ऑपरेटर, बाबासाहेब आंबेडकर कंत्राटीमध्ये आहे. तो कंत्राटी आहे त्याचं सोडा. BJमध्ये तुम्हाला आपलं एक्सरे टेक्नॉलॉजीची मिळणार आहे 2 वॅकन्सी बघायला. त्याच्यानंतर लॅबोरेटरीची मिळणार आहे 2 वॅकन्सी. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये पण 1 वॅकन्सी मिळणार आहे तुम्हाला आपले रेडिओग्राफरची. त्याच्यानंतर लॅबोरेटरीची पण 2 मिळणार आहे. शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ याची पण 4 मिळणार आहे. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षकिरण तंत्रज्ञ 1, त्याच्यानंतर फार्मासिस्ट 1, लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट 1 हे मिळणार आहे. त्याच्यानंतर नांदेडमध्ये हे याचं नर्सिंगचं कॉलेज आहे ते सोडा. वाशिममध्ये पण तुम्हाला ECG, त्याच्यानंतर एक्सरेची 4 मिळणार आहे, ECG 4 मिळणार आहे. त्याच्यानंतर असिस्टंटचे 10 मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाशिम फर्स्ट इयरचे आहे ते. ठीक आहे, प्रथम वर्षाची वॅकन्सी आपण बघत आहे. त्याच्यानंतर वर्धामध्ये पण सेम वॅकन्सी बघायला मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये पण तुम्ही बघू शकता आपल्या रेडिओग्राफरचे 6 वॅकन्सी मिळणार आहे इथं बघायला तुम्हाला. रत्नागिरीमध्ये सगळ्यात मोठी वॅकन्सी भेटणार आहे तुम्हाला. हे आपण रिकामे पद बघत आहे, खाली पद बघत आहे मित्रांनो. तरी तुमच्या पदानुसार तुम्हाला जे जवळ पडत असेल तुमच्या घरापासून नियरबाय तर ते तुम्हाला एक स्पष्टीकरण होऊन जाईल की तुम्हाला एक क्रिस्टल, आपण क्लिअर क्रिस्टल म्हणू शकतो त्याला, की तुम्हाला क्लिअर समजेल की तुम्हाला तुमच्या नियरबाय वॅकन्सी किती आहे. ते आपण ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. ते परफेक्ट तर ते जेव्हा ऑफिशियली नोटिफिकेशन देईल त्याच वेळेस समजेल, पण हे आपल्याकडे एक PDF आला आहे तर त्यानुसार आपण एक अंदाज लावत आहे की वॅकन्सी तुम्हाला बघायला तुमच्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये मिळणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परभणीमध्ये पण बघू शकता तुम्ही लॅब
रेडिओग्राफर हे मिळणार आहे तुम्हाला बघायला, ठीक आहे. त्याच्यानंतर पालघरमध्ये पण सेम, हा फर्स्ट इयरचं बघत आहे आपण. आपले एक्सरेचा मिळणार आहे 4 वॅकन्सी, ठीक आहे. त्याच्यामध्ये जालनामध्ये पण आपले जे रेडिओग्राफर आहे, ECG आहे, लॅबोरेटरी आहे, त्याच्यानंतर मेडिकल सुप्रिटेंडंट आहे, MSW सुप्रिटेंडंट आहे तो, ठीक आहे. त्याचे 2 मिळणार आहे. त्याच्यानंतर जालना झालं, त्याच्यानंतर हिंगोलीमध्ये पण सेम, ठीक आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीचे पण सेम. त्याच्यानंतर बुलढाणाचे पण ECG, त्याच्यानंतर लॅबोरेटरी, त्याच्यानंतर आपलं रेडिओग्राफर, त्याच्यानंतर असिस्टंट लायब्रेरियन, सिनियर क्लर्क, हे वॅकन्सी मिळणार आहे तुम्हाला बघायला त्याच्यामध्ये, ठीक आहे. हे महाविद्यालयाचे खाली मित्रांनो दिलं आहे, वरी हे दिलं आहे, हॉस्पिटलचे दिलं आहे. इथे भंडाऱ्याचं पण तुम्ही बघू शकता, हे महाविद्यालयाचं आहे. इथे रुग्णालयाचं आहे, रुग्णालयामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अमरावती झालं, अमरावतीमध्ये पण तुम्ही सेम पोस्ट बघू शकता. त्याच्यानंतर अंबरनाथमध्ये पण आपलं रेडिओग्राफरच्या 4 वॅकन्सी आहे, ECGचा जो आहे 4 आहे, लॅबच्या 4 आहे, त्याच्यानंतर अधीक्षकच्या 2 आहे. ठाणे अंबरनाथचे जे आहे ते लॅबोरेटरी असिस्टंट यांचे आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीचे पण आहे. अकोला, आता अकोलामध्ये आपल्याला एक वॅकन्सी मिळणार आहे मित्रांनो बघायला, आपल्या रेडिओग्राफरची, डायलिसिसची 1, प्रयोगशाळाची 1, ठीक आहे. त्याच्यानंतर महाविद्यालयामध्ये जे हे आहे अकोलाचे, त्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीची 1 मिळणार आहे, असिस्टंटची 1 मिळणार आहे. आपल्या रेडिओग्राफरचे फक्त अकोलामध्ये सुपर स्पेशलिस्टमध्ये 1च आहे मित्रांनो वॅकन्सी, ठीक आहे. यवतमाळमध्ये 1 मिळणार आहे. त्याच्यानंतर फार्मासिस्ट ऑफिसरसाठी 1 मिळणार आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी मिळणार आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीसाठी पण मिळणार आहे यवतमाळमध्ये. लातूरमध्ये पण मित्रांनो एक सुपर स्पेशलिस्ट आहे, तर तिथे 1 मिळणार आहे तुम्हाला बघायला आपल्या रेडिओग्राफरची वॅकन्सी. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट हे मिळणार आहे तुम्हाला. हे DMERमध्ये 3 वॅकन्सी मिळणार आहे, डाटा एंट्री ऑपरेटर. ते नंतर होतील मित्र, आता आपल्या वॅकन्सीमध्ये त्यांचं नाव दिलं नाही आहे. बारामतीमध्ये बघू शकता तुम्ही, हे क्लास 4ची वॅकन्सी आहे जवळपास. त्याच्यानंतर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय बारामतीमध्ये तुम्हाला पण क्लास 4ची मिळणार आहे. आणि होमोपॅथी जळगावमध्ये पण एवढे मिळणारे पद. तरी मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, की जेणेकरून त्याला माहिती पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.